नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहिला प्रश्न, सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? पर्याय आहेत 72, 82, 80, 70. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 72. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या हृदयाचे ठोके 72 पडतात. केंद्र सरकारच्या उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. पर्याय: नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, वित्त आयोग, सार्वजनिक लेखा समिती. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वित्त आयोग. पुढचा प्रश्न, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 25 ऑक्टोंबर, 20 ऑक्टोंबर, 24 ऑक्टोंबर, 12 ऑक्टोंबर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24 ऑक्टोंबर. पुढचा प्रश्न, एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला? पर्याय आहेत रोहित शर्मा, शुभमन गिल, ईशान किशन, सचिन तेंडुलकर. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शुभमन गिल. पुढचा प्रश्न, शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय आहेत महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, केरळ. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेलंगणा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यात वाहते? पर्याय आहेत कावेरी, गोदावरी, कृष्णा. यापैकी कोणतेही नाही. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कावेरी नदी. पुढचा प्रश्न, 65व्या महाराष्ट्र केसरी 2023चे विजेता कोण बनले आहेत? पर्याय आहेत पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख, हर्षद सदगीर, शिवराज राक्षे. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शिवराज राक्षे. पुढचा प्रश्न, ई लर्निंग म्हणजे काय? पर्याय संगणकासंबंधी अध्ययन, संगणकाच्या माध्यमातून अध्ययन, संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन, शिक्षणात संगणकाचा वापर. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023मध्ये भारताचे स्थान किती आहे? पर्याय दुसरे, पहिले, तिसरे, चौथे. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चौथे. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण समित्यामार्फत चालते. पर्याय 8, 12, 10, 9.
तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आणि आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओ दररोज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जनरल नॉलेजची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना व तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.